निमोनिया. निमोनिया म्हणजे काय आहे? तर इट इज द पॅथॉलॉजिकल कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय इन्फ्लामेशन ऑफ द डिस्टल इयरवेज. दॅट डिस्टल इयरवेज कोणते? म्हणजे जी ॲक्चुअली पार्टिसिपेट करतात गॅस एक्सचेंजमध्ये, म्हणजेच लंग टिश्यू. लंग टिश्यूचं इन्फेक्शन कशाने? इन्फेक्टिव्ह एजंटने, म्हणजे निमोनिया. समजलं? निमोनिया म्हणजे अशी कंडिशन ज्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं लंग टिश्यूचं इन्फेक्टिव्ह एजंटनी, त्याला म्हटलं गेलं निमोनिया. निमोनिया सारखीच दुसरी एक टर्म त्याला म्हणतात निमोनायटिस. तर निमोनायटिस म्हणजे काय आहे? अशी कंडिशन ज्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं लंग टिश्यूचं, परंतु इथं कॉझेशन कशामुळे असतं? तर नॉन इन्फेक्टिव्ह एजंटमुळे असतं. त्या ठिकाणी काय आहे? टॉक्सिक एजंटमुळे असू शकतं किंवा ॲस्पिरेशन ऑफ द गॅस्ट्रिक मटेरियल ह्यामुळे पण असू शकतं. आता निमोनिया. निमोनिया निमोनियाचं काय आहे? ऑकरन्स ॲज अ कॉम्प्लिकेशन ऑफ अ प्री डिस्पोसिंग कंडिशन. निमोनिया हा युजली होत नाही, परंतु ऍक्च्युली अगोदर काहीतरी डिसीज आहे किंवा फिजिओलॉजिकल जी काही फॅक्टर आहे, फिजिओलॉजिकल जी टर्म आहे लंगचा, तो ज्यावेळी डिस्टर्ब होतो त्यावेळी निमोनियाला तिथे एक चान्स भेटतो त्याचा कॉज करण्यासाठी. इथं काय आहे? इट डज नॉट ऑकर इन हेल्दी लंग्स. हेल्दी लंग्समध्ये ऑकर होत नाही. कारण काय आहे? तर हेल्थ आपल्या लंग्सकडे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम चांगल्या प्रकारचं आहे. परंतु ज्यावेळी लंगचं जी काय फिजिओलॉजिकल जे काय हॅम्पर्ड होतं, फिजिओलॉजिकल फंक्शन जे हॅम्पर्ड होतं, ते हॅम्पर झाल्यानंतर निमोनिया कॉज होतो. तर निमोनिया नॉर्मल लंगमध्ये का नाही कॉज होत? तर आयजीए हा आहे, ह्याला काय म्हटलं जातं? हा नॉर्मली रेस्पिरेटरी म्युकोजामध्ये प्रेझेंट असतो. तो रेस्पिरेटरी म्युकोजामध्ये प्रेझेंट असल्यामुळे जी काही त्याला बाहेरचे सबस्टन्स येतील किंवा जे काही येतील तर तो एपिथिलियम सेल्सला चिटकू देत नाही, म्हणजे ॲडेअर होऊ देत नाही, ॲडेन्शन होऊ देत नाही, प्रिव्हेन्शन करतं ॲडेन्शनसाठी. त्याच्यामुळे काय होतं? निमोनिया कॉज होत नाही नॉर्मल लंगमध्ये. परंतु ज्यावेळी आयजीएची लेवल कोणत्याही कारणास्तव कमी होती, त्यावेळी काय होतं? ऑब्व्हियसली ॲडेन्शन नाही होणार, ॲडेन्शन रोखलं जाणार नाही, म्हणजे प्रिव्हेन्शन नाही होणार ॲडेन्शनचं. त्याच्यामुळे जो काय फॉरेन पार्टिकल आहे तो तिथं एपिथिलियम सेल्सला चिकटणार आणि त्याच्यामुळे काय होणार? ऑर्गॅनिझमचं प्रोलिफरेशन होणार आणि इन्फेक्शन कॉज होणार, म्हणजेच निमोनिया होणार. त्याच्यामुळे निमोनियाला काय म्हटलं गेलंय? ऑपॉर्च्युनिस्टिक. कारण की तो ऑपॉर्च्युनिटी बघूनच कॉज होतो ना, त्याच्यामुळे त्याला ऑपॉर्च्युनिस्टिक म्हटलंय. आता इटिओलॉजी. इटिओलॉजी म्हणजे त्याचे कॉजेस काय काय येतं? तर त्याचं पहिलं कॉज येतं कंडिशन दॅट अल्टर्ड कंडिशन. अशा कोणत्याही कंडिशन ज्या की आपला कॉन्शियसनेस अल्टर्ड करतात. कॉन्शियसनेस अल्टर्ड झाल्यामुळे काय होतं? तर कफ रिफ्लेक्स कमी होतो. कफ रिफ्लेक्स कमी झाल्यामुळे जे काही म्युकस वगैरे जो साठलेला आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये, तो बाहेर फेकला जात नाही. बाहेर फेकला जात नाहीमुळे तिथं काय होतं? एक मॉइस्ट एन्व्हायरमेंट तयार होती. ही मॉइस्ट एन्व्हायरमेंट एक चांगलं एन्व्हायरमेंट बनवती किंवा एक चांगला कल्चर मीडियासारखं काम करते फॉरेन बॅक्टेरिया वगैरेला. त्याच्यामुळे तिथं डिसीज कॉज होतो किंवा इन्फेक्शन होतं त्या कारणामुळे. नंतर आता ही अल्टर्ड कॉन्शियसनेस कंडिशन कुठून कुठपर्यंत? तर डेलेरियम टू कोमा, म्हणजे सर्वच कंडिशन त्याच्यामध्ये येतात. तर पहिला कॉज झाला अल्टर्ड कॉन्शियसनेस. दुसरा कॉज आहे एंडोब्रॉन्कियल ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे असं कुठलंही कारण ज्याच्यामुळे ब्रॉन्कियसचं हे होतं, पॅसेज कमी होतो किंवा आकुसला जातो एंडोब्रॉन्कियल, अशा कुठल्याही कारणामुळे होऊ शकतं. त्याच्यामध्ये काय येतं? प्रेझेन्स ऑफ द फॉरेन बॉडी. म्हणजे कशामुळे होऊ शकतं हे एंडोब्रॉन्कियल ऑब्स्ट्रक्शन? तर फॉरेन बॉडीचं प्रेझेंट किंवा कोणताही प्रकारचा ट्युमर, जसं की ब्रॉन्कोजेनिक कार्सिनोमामध्ये दिसून येतो, किंवा कोणतेही कंडिशन ज्याच्यामुळे रेस्पिरेटरी पॅसेज हा ऑब्स्ट्रक्ट केला जातो किंवा आकुंचन पावला जातो. म्हणजे त्यात असंही कारण असू शकतं एनलार्ज लिम्फ नोड एनलार्ज झाले, त्यामुळे काय झालं? एंडोब्रॉन्कियल ऑब्स्ट्रक्शन झालं, जे आपल्याला टीबी मध्ये दिसून येतं. ट्युबरक्युलोसिस मध्ये आपल्याला रिपीटेड निमोनिया दिसून येतो. नंतर ही काय होतं? ह्या सगळ्या विषयामुळे काय होतं? ते काय करतं? अलाव करतं ऑर्गॅनिझमला प्रॉलिफरेट करण्यासाठी आणि तिथे सेटल होण्यासाठी, म्हणजेच कल्चर मीडियाचं काम करतं, जे की मी ऑलरेडी सांगितलं. नंतर इथं आलं सिस्टिक फायब्रोसिस, त्यालाच दुसरं नाव आहे म्युकोव्हिसिडॉसिस, असं दुसरं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे? ही अशी एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये बॉडीचे सगळे सिक्रेशन, त्याच्यामध्ये म्युकस येईल, पॅनक्रियाटिक सिक्रेशन येईल किंवा बाईल सिक्रेशन येईल, सगळे सिक्रेशन थिक होत येतं. आणि ही थिक का होत येतं? तर त्याचं कारण असं आहे, क्लोराईडचं डिफेक्ट होतं. क्लोराईड ट्रान्सपोर्ट डिफेक्ट दिसून येतो. त्यामुळे क्लोराईडचा ट्रान्सपोर्ट डिफेक्ट झाला, त्याच्यामुळे काय होतं? वॉटर कमी होतं. वॉटर कमी झाल्यामुळे ऑब्व्हियसली वॉटर कमी झालं तर म्युकस सगळं सिक्रेशन थिक होणार. ते थिक होते, तर मग ही सगळे सिक्रेशन थिक झाल्यामुळे ती बाहेर पडत नाही. तर आपल्या ब्रॉन्कियस मधून बाहेर न पडल्यामुळे ते तिथंच ऑब्स्ट्रक्ट करतात पॅसेजला. बाहेर न पडले एक त्याला कल्चर मीडियाचं काम करतात आणि ऑब्स्ट्रक्ट करतात पॅसेजला, तिथे एक इन्फेक्शन तयार करून. तर तिथे एक्झाम्पल दिले सिस्टोटिक फायब्रोसिस.
सिस्टिक फायब्रोसिस लिव्हरमध्ये दिसून येतं, ज्याच्यामध्ये थिक बाईल असतो, ती काय करतं, सिरोसिस करतं लिव्हरचं. नंतर येतं पॅनक्रियाटायटिस, जी की डिस्ट्रॉय करतं, स्वतःच्या सेलला डिस्ट्रॉय करतं, ते आपल्याला डायबिटीज मलायटसच्या पेशंटमध्ये दिसून येतं. नंतर तिसरं आलं कॉज, त्याच्यामध्ये येतं इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट. म्हणजे म्हणजे असे काही जी काही कंडिशन येतात ज्याच्यामुळे पेशंटची जी काही इम्युनिटी असते ती आपण स्वतः त्याला सप्रेस करतो. त्याच्यामध्ये येतं एड्समध्ये येतं, ल्युकोमियाजमध्ये येतं, लिम्फोमाजमध्ये येतं, किंवा जी पेशंट स्टेरॉइडवर येतं, ह्या सगळ्यामध्ये इम्युनिटी आपण स्वतः सप्रेस करतो. त्याच्यामुळे ऑर्गॅनिझमला एक ऑर्गॅनिझमची पॉवर जास्त राहील ना, त्याच्यामुळे त्याला स्वतःला एक चान्स भेटेल तिथं प्रॉलिफरेट करण्यासाठी. नंतर चौथं आलं कॉज इम्पेअर्ड म्युकोसिलिअरी ट्रान्सप्लांट. म्हणजे असे कोणतेही कंडिशन ज्याच्यामध्ये म्युकसच्या सिलियाला काहीतरी हानी पोहोचली आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर रिटेन्शन ऑफ सिक्रेशन होतं, नंतर मॉइस्ट एन्व्हायरमेंट कॉज करतं ती, आणि मॉइस्ट एन्व्हायरमेंटमुळे तिथं प्रॉलिफरेशन होतं ऑर्गॅनिझमचं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं सिगारेट स्मोकिंग आहे, किंवा व्हायरल इन्फेक्शन, जे की आपल्याला सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन फॉलोड बाय सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन बाय कोल्ड अँड फ्ल्यू. त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतात इन्फ्लुएन्झा, रायनायटिस. नंतर आलं रूट ऑफ एंट्री. आता निमोनिया हा काय, हा तर इन्फेक्शिव्ह एजंट आहे, इन्फेक्शनमुळे कॉज झालाय ना. तर इन्फेक्शन आपल्या म्हणजे लंग पर्यंत कसं तरी पोहोचलं पाहिजे. लंग पर्यंत इन्फेक्शन पोहोचलं तरच निमोनिया कॉज होणार. दुसरीकडे इन्फेक्शन असून म्हणजे काय त्याचा डिझीज नाही कॉज होणार ना. तर इन्फेक्शन कोणत्या कोणत्या थ्रू पोहोचतं, पहिले येतं इन्हेलेशन रूट. हा जी काय मोस्ट कॉमन रूट आहे इन्हेलेशन. त्याच्यामध्ये ड्रॉपलेट्स जो हेल्दी पर्सन आहे तो स्वतः इन्व्हॉल्व करतो, इनहेल्ड करतो. डिझीज पर्सन ज्यावेळी खोकतो किंवा शिंक देतो, त्याची जी काही ड्रॉपलेट पार्टिकल्स आहेत ती हेल्दी पर्सन इनहेल करतो त्याच्या नोज थ्रू, आणि ऑब्व्हियसली ते ब्रॉन्कियस पर्यंत जातात, ब्रॉन्किया थ्रू इयर रेस्पिरेटरी पॅसेजमध्ये जातात. नंतर दुसरं आलं हिमॅटिजिनस रूट, म्हणजेच ब्लडचा रूट, ब्लडनी कसं जातं ते. तर ह्याच्यामध्ये काय गरज आहे, इन्फेक्शन कुठेही असो, इन्फेक्शन कुठेही असलं तर त्याला ती सर्क्युलेशन मध्ये गेलं पाहिजे. सर्क्युलेशन मध्ये गेल्यानंतर ते लॉस झालं पाहिजे रेस्पिरेटरी सिस्टमला, तरच हा निमोनिया कॉज होईल. त्याच्यामध्ये आलं कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये ते होऊ शकतं तशा रूटमध्ये. पहिलं आलं स्किन अँड सबक्युटेनियस ऍप्सिस. म्हणजे स्किन आणि सबक्युटेनियस ऍप्सिस, सबक्युटेनियस मध्ये ऍप्सिस असेल तर तिथं प्रॉलिफरेशन असतं बॅक्टेरियाचं, त्या ठिकाणाहून ज्यावेळी सर्क्युलेशन मध्ये जातं मग नंतर ते जाईल लंगकडे. दुसरं येतं मेनेंजायटिस. त्याच्यामध्ये मेनली सपोरेटिव्ह मेनेंजायटिस, ज्यावेळी पस फॉर्मेशन वगैरे असतं, जी इन्फेक्टिव्ह असतं, ती नंतर सर्क्युलेशनमध्ये कॉज होऊन नंतर जाईल. ऑस्टिओमायलायटिस, इन्फेक्शन ऑफ द बोन. सेम बोनच्या कंडिशन मधून बोनचं इन्फेक्शन, ब्लडमध्ये अक्युमुलेशन. नंतर आलं सपोरेटिव्ह इन्फेक्शन. आता असे कोणतेही सपोरेटिव्ह इन्फेक्शन जे की बॅक्टेरिया किंवा कुठल्याही गोष्टीमुळे प्रॉलिफरेट होतं तिथं, ते सर्क्युलेशनमध्ये आलं पाहिजे. आणि इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस, म्हणजे हार्टच्या एंडोकार्डियमचं इन्फेक्शन. तर ह्याच्यामध्ये मेन काय आहे तर इन्फेक्शन बॉडीमध्ये कुठेही असो ते ब्लडच्या सर्क्युलेशनमध्ये आलं पाहिजे. ब्लडच्या सर्क्युलेशनमध्ये आल्यानंतरच ते रेस्पिरेटरी सिस्टमकडे जाईल. नंतर तिसरं आलं ऍस्पिरेशन. ऍस्पिरेशन मध्ये काय येतं तर जे काही गॅस्ट्रिक कंटेंट आहे ते ऍस्पिरेशन केले जातं. आता ते ऍस्पायर्ड कोणत्या ह्याच्या केले जातात, एक तर ऍक्सिडेंटली करू शकतो, चुकून होऊ शकतं. अनकॉन्शियस पेशंट असेल तर त्याच्यामध्ये कफ रिफ्लेक्स कमी होईल वगैरे, ते होऊ शकतं ऍस्पिरेशन, कफ रिफ्लेक्स सप्रेस होऊन. नंतर ह्याच्यामध्ये ऍस्पिरेशन मध्ये एक्झाम्पल काय काय येतं तर आपण अल्कोहोल इंटॉक्सिफिकेशन, कोमा, स्ट्रोक, जनरल अॅनेस्थेशिया, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ऍस्पिरेशन होऊ शकतं. तर ह्या ऍस्पिरेशनच्या गोष्टीमध्ये काय होतं तर ज्यावेळी आपण ऍस्पिरेट करतो, तर ऍस्पिरेट करणं म्हणजे काय, जो पूर्ण गॅस्ट्रिक कंटेंट आहे तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जाणं. ज्यावेळी हा गॅस्ट्रिक कंटेंट रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जातो त्यावेळी ऑब्व्हियसली ते काय केमिकल, कारण की त्यात जे काय डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वगैरे असतात ही केमिकल आहे. मग ही केमिकल काय करतात तर केमिकल निमोनायटिस पहिल्यांदा कॉज करतात. आता निमोनायटिस आपण टर्म पाहिली होती जी की नॉन इन्फेक्टिव्हमुळे होतं, इथं केमिकल आहे म्हणून त्याला केमिकल निमोनायटिस फर्स्ट कॉज होतो. आणि केमिकल निमोनायटिस कॉज झाल्यामुळे इन्फेक्शन झालंय, इन्फ्लामेशन तर झालंय लंगचं, जे की नॉन इन्फेक्टिव्हनी झाले. त्याच्यानंतर ते इन्फेक्शन कॉज होण्यासाठी मदत करतं, किंवा म्हणजे इन्फेक्शनसाठी एक चांगला रूट बनवतं, एक कल्चर मीडिया टाईपमध्ये बनवतं. ह्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामुळे नंतर निमोनिया होतो. ही कॉमनली आपल्याला राईट लंगमध्ये, राईट लोअर लोबमध्ये दिसून येतं. तर राईट लोबमध्येच का दिसून येतं तर याचं कारण दिलंय, वायडर असतो राईट लोअर लोब, शॉर्टर असतो किंवा मोर व्हर्टिकल असतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक त्याला अशी कंडिशन बनवते की जे तिकडे जास्त कॉज होतं. परंतु इथं हे महत्वाचं आहे की निमोनायटिस पहिल्यांदा कॉज होतो आणि नंतर निमोनिया कॉज होतो. नंतर चौथं आलं ऍडजस्टंट फोकाय ऑफ इन्फेक्शन.
म्हणजे अशा कंडिशन ज्याच्यामध्ये लंगच्या शेजारच्या कुठल्याही ऑर्गनला वगैरे इन्फेक्शन कॉज झाले, त्याच्या थ्रू ते लंगकडे गेले. ह्याला म्हटलं गेलं ऍडजस्टंट फोकाय ऑफ इन्फेक्शन. त्याच्यामध्ये येतं लाईंग ऍडजस्टंट टू रेस्पिरेटरी सिस्टम. नंतर डायरेक्ट इन्फेक्शन होतं, पास होतं तिथून. हेपॅटिक आणि सबफ्रेनिक ऍप्सिस, जे की लिव्हर थ्रू पास होतं. लिव्हरकडून डायफ्राम कडून लंगकडे येतं. गोज फ्रॉम डायफ्राम टू लंग. प्ल्युरा, मिडियास्टिनम ऍप्सिस, सेप्सिस, हेप्टिक एमनेटिक ऍप्सिस गोज फ्रॉम डायफ्राम टू लंग. सपोरेटिव्ह पेरिकार्डायटिस हर्ट कडून जातं. म्हणजे असे कुठलीही कंडिशन ज्याच्यामध्ये डायरेक्ट इन्फेक्शन कॉज होतं लंगच्या शेजारच्या ऑर्गन पासून ते लंगकडे. नंतर आलं क्लासिफिकेशन ऑफ न्यूमोनिया. आता क्लासिफिकेशन ऑफ न्यूमोनिया वेगवेगळ्याच्या बेसिसवर केलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं येतं अॅनाटॉमिकलच्या बेसिसवर कसं क्लासिफाय केले. तर अॅनाटॉमिकलच्या बेसिसवर त्याला 3 प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्या 3 प्रकारामध्ये काय येतं, तर पहिलं येतं लोबार निमोनिया. लोबार निमोनिया म्हणजे काय, असा निमोनिया ज्याच्यामध्ये एक किंवा जास्त लोब पूर्णतःपणे इन्व्हॉल्व्ह आहेत. महत्वाचा पूर्णतःपणे इन्व्हॉल्व्ह आहेत. लोबारमध्ये एक किंवा जास्त लोब पूर्णतःपणे इन्व्हॉल्व्ह आहेत. म्हणजे जो एक लोब आहे तो पूर्ण इन्व्हॉल्व्ह, किंवा 2 लोब असतील तर पूर्ण इन्व्हॉल्व्ह. तर राईट लंगमध्ये 3 लोब असते, तर लेफ्ट लंगमध्ये 2 लोब असते. आता आलं दुसरं क्लासिफिकेशन आहे ब्रॉन्को निमोनिया. त्यालाच लोब्युलार निमोनिया असं म्हटलं गेले. लोब्युलार आणि हे लोबार, इथे लोब्युलार निमोनिया म्हटले गेले. तर ही एक अशी कंडिशन आहे जी एक अलारामिंग साईन आहे. म्हणजे ही आपल्याला दिसून कुठे येते, टर्मिनल एजेस किंवा जी काय लहान इन्फंट आहे अशा कंडिशन मध्ये दिसून येतो, किंवा बेड रिडन आहे म्हणजे लय दिवस आजारी पडलेला आहे तो, दीर्घकाळ आजारी. नंतर ही एक टर्मिनल स्टेज आहे डेथची. ज्यावेळी आपल्याला हा दिसतो ब्रॉन्को निमोनिया, तर आपण असं समजून जायचं की ही एक अलारामिंग साईन आहे. तर ह्या ब्रॉन्को निमोनियामध्ये काय होतं, तर इन्फेक्शन स्टार्ट होतं ब्रॉन्क्युल्स कडून. म्हणजे प्रायमरी इन्फेक्शन कुठं होतं, ब्रॉन्क्युल्सला. नंतर ती जी काय इन्फेक्शन आहे नंतर ती कडे जातं, त्याला म्हणतात सेकंडरी अफेक्टेड अल्व्युलाय नंतर अफेक्टेड होतं. पहिल्यांदा ब्रॉन्कियस, नंतर अल्व्युलाय. मग ह्याला ब्रॉन्कोनिमोनिया नाव का दिलंय, तर ब्रॉन्कियसमुळे. आता प्रोड्युसेस पॅची कन्सोलिडेशन म्हणजे सॉलिडिफिकेशन. इच पॅच करस्पॉन्ड्स टू वन लोब. प्रत्येक पॅच करस्पॉन्ड असतो एका लोबला. त्याच्यामुळे त्याला म्हटलं गेले लोब्युलार निमोनिया. ह्याच्यामध्ये मल्टिपल फोकाय असतात आणि ही ऑफन बायलॅटरल आणि बेसल असतं. नंतर आलं इंटरस्टिशियल निमोनिया. इंटरस्टिशियल निमोनिया ही एक वर्स्ट कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये सिव्हिअर डिस्निया दिसतो आपल्याला, हायपोक्सिया दिसतं, म्हणजेच गॅस एक्सचेंज बॅडली अफेक्टेड असतो, पूर्णतःपणे अफेक्टेड आहे. त्याला प्रायमरी अपायकल निमोनिया म्हटले गेले. त्याच्यामध्ये हा जो काय आहे इंटरस्टिशियल निमोनिया, हा कॉज कशामुळे होतो, तर व्हायरसमुळे कॉज होतो. म्हणून त्याला व्हायरल निमोनिया सुद्धा म्हणतो आपण. त्या व्हायरल निमोनियाला कशामुळे, कोणते व्हायरस येतं, मेनली इन्फ्लुएन्झा आणि कोविड. नंतर हा जो काय इंटरस्टिशियल निमोनिया आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला अटिपिकल निमोनिया दिसून येतो. तर अटिपिकल निमोनिया म्हणजे काय, अटिपिकल निमोनिया म्हणजे नॉर्मली निमोनियामध्ये काय होतं, तर नॉर्मल निमोनियामध्ये म्हणजेच टिपिकल निमोनिया, नॉर्मल निमोनियामध्ये काय होतं, जी काही लंग असतं त्याचं हेपॅटायझेशन होतं, म्हणजे स्पॉन्जी लंग असतं ती सॉलिडमध्ये कन्व्हर्जन होतं, बिकॉज ऑफ एअर इन ल्युमेन रिप्लेस्ड बाय फ्लुइड लेटर ऑन फायब्रोसिस. तर ह्याचं कारण काय, जी लंग आहे आपलं, लंग आपला स्पॉन्जी पार्टिकल आहे, स्पॉन्जी ऑर्गन आहे, त्या ऑर्गनचं सॉलिडिफिकेशन होतं. ह्याचं कारण काय, जे की एअरचं ल्युमेन आहे ते रिप्लेस होतं फ्लुइडने. ही टिपिकल निमोनियामध्ये. आणि अटिपिकलमध्ये काय, अटिपिकल म्हणजे काय होतं, ही सगळी सेम कंडिशन होती, स्पॉन्जी सॉलिड वगैरे, फक्त तिथं चेंज झालं काय, तर ही सगळं कुठं होतं, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये होतं. ल्युमेनच्या ऐवजी इंटरस्टिशियल स्पेसमध्ये होतं. इंटरस्टिशियल स्पेस अटिपिकल निमोनिया, आणि जो आपला टिपिकल निमोनिया तो ल्युमेनमध्ये होतो. नंतर आलं इंटरस्टिशियल स्पेस, इंटरस्टिशियल निमोनिया. त्याच्यामध्ये काय होतं, तर थिकनेस वाढली, त्याच्यानंतर इफेक्ट काय होतो, तर थिकनेस वाढली जाते गॅस एक्सचेंज मेम्ब्रेनची. ऑब्व्हियसली थिकनेस वाढली तर गॅस एक्सचेंजला प्रॉब्लेम येणार, त्याच्यामुळे त्याला आपण वर्स्ट कंडिशन म्हणतो. ही झालं अॅनाटॉमीच्या बेसिसवर. आता आलं ऑन इटिओलॉजिकल एजंटच्या बेसिसवर क्लासिफिकेशन काय काय. तर या ठिकाणी पण 4 प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये पहिलं येतं बॅक्टेरियल निमोनिया. बॅक्टेरियल निमोनिया म्हणजे असे निमोनिया जे बॅक्टेरियामुळे कॉज होतात. त्याच्यामध्ये ते मोस्टली रेस्पिरेटरी रूटनी कॉज होतं, म्हणजेच इन्हेलेशननी कॉज होतात. त्याच्यामध्ये आलं स्ट्रेप्टोकोकस निमोकोकस.
ही मोस्ट कॉमनली ऑर्गॅनिझम आहे जो अफेक्ट करतो बॅक्टेरियल निमोनिया. दुसरे ऑर्गॅनिझम्स आहेत स्ट्रेप्टोकोकस पायोजन्स, स्टेफायलोकोकस ओरियन्स, हेमोफिलस इन्फ्लुएन्झा जो ग्राम निगेटिव्ह बॅसिलस आहे, क्लेप्सिला निमोनी, मायकोप्लाझ्मा, क्लॅमडिया, रेक्टेशिया, ही सगळं काय करतात, अटिपिकल निमोनिया कॉज करतात. नंतर दुसरं आलं व्हायरल निमोनिया. व्हायरल निमोनिया म्हणजे काय, असे निमोनिया जे व्हायरलमुळे होतात, त्याच्यामध्ये अटिपिकल किंवा इंटरस्टिशियल निमोनिया दिसून येतो. त्याच्यामध्ये एंट्री कुठून होती, रेस्पिरेटरी पॅसेजमधून. कॉमनली ऑर्गॅनिझम कोणते, तर इन्फ्लुएन्झा व्हायरस, पॅरा इन्फ्लुएन्झा, मेझेल्स, मम्स, कोरोना व्हायरस, रायनो व्हायरस, हर्पीस, पॉक्स व्हायरस, ह्या सगळ्या कंडिशनमुळे व्हायरल निमोनिया होतो. नंतर आलं पॅरासायटिक निमोनिया. पॅरासायटिक निमोनिया. पॅरासायटिक निमोनिया कोणते ऑर्गॅनिझम आहेत कॉमनली, अँटॅमोबा हिस्टोलिका, राऊंड वर्म, त्यालाच ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स म्हटले गेले, हुक वर्म, ही अशामुळे पॅरासायटिक होतं. तर आता जो ॲस्कॅरिस आहे, तर ॲस्कॅरिसचा जो लार्वा आहे तो इंटेस्टाईनमध्ये जातो. तो इंटेस्टाईनमध्ये नॉर्मली असतो, तर तो इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये जातो लार्वा. ब्लडमध्ये गेल्यानंतर तो पल्मोनरी कॅपिलरीजकडे जातो, नंतर ॲल्व्ह्युलायकडे जातो, त्याच्यामुळे तो एफेक्ट करतो. तर ह्याच गोष्टीला काय म्हटले गेले, लोफलार सिंड्रोम. हा एमसीक्यू म्हणून मेनली विचारला जातो, लोफलार सिंड्रोम. त्यालाच म्हटलं गेलं इओसिनोफिलिक निमोनिया. लोफलार सिंड्रोमला इओसिनोफिलिक निमोनिया म्हटलं गेले, जो की पॅरासायटिक निमोनिया आहे. नंतर येतं फंगल निमोनिया. फंगल निमोनिया म्हणजे जो की फंगसमुळे कॉज होतो. त्याच्यामध्ये दोन रूट येतं. पहिले येतं सिस्टमिक फंगायमध्ये, दुसरं येतं स्पोर फ्रॉम एन्व्हायरमेंट इनहेल्ड केल्यामुळे. त्यात येतं प्रायमरी साईट कुठली असते इन्फेक्शनची, तर रेस्पिरेटरी पॅसेज. मेनली त्यातले ऑर्गॅनिझम कोणते कोणते, त्याची कॉमनली ॲस्परजिलस, ब्लास्टोमायकोसिस, क्रिप्टोकॉसिस, हिस्टोप्लाझ्मोसिस, कॅन्डियासिस, म्युकोरमायकोसिस, त्यालाच म्हटलं गेलं झायगोमायकोसिस. ही सगळे फंगस इन्फेक्शन कॉज होतात, जी की कारणीभूत ठरतात फंगल निमोनिया कॉज करण्यासाठी. आता तिसरं बेसिस आहे क्लिनिकली क्लासिफाईड निमोनिया. क्लासिफिकेशनचे 3 बेसिस आहेत. पहिलं, दुसरं आपण पाहिलं. आता हे तिसरं क्लासिफिकेशन बेसिस आहे क्लिनिकली. क्लिनिकल म्हणजे काय, क्लिनिकलच्या कंडिशनवर कोणत्या, त्यात पहिले येतं कम्युनिटी अक्वायर्ड. त्यालाच म्हटलं गेलं सीएपी म्हणजे कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया. त्याच्यामध्ये काय येतं, कफ ड्रॉपलेट्स मधून मुळे होतो, तो हॉस्पिटलच्या बाहेर होतो, आपल्या कम्युनिटीमध्ये होतो, हॉस्पिटलच्या बाहेर होतो, पर्सन टू पर्सन स्प्रेड होतो. कॉमनली अफेक्टेड काय त्याच्यामध्ये, स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा जो काय ऑर्गॅनिझम आहे तो त्याला कॉमनली कॉज करतो आपल्याला कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया. दुसरं येतं हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया, म्हणजेच HAP म्हणजे हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया. त्याच्यामध्ये तो कॉज कोणता असतो, कसा तो एफेक्ट होतो, तर नोझोकॉमियल निमोनिया. तर तो कधी होतो, तर 48 तासानंतर, पेशंट ऍडमिट झाल्याच्या 48 तासानंतर कॉज होतो. तर 48 तासानंतर का, कारण की ते जो काय त्याचा इन्क्युबेशन पिरियड वगैरे असतो त्याच्यामुळे. तर कॉजेस ड्यू टू कंटेमिनेटेड इन्स्ट्रुमेंट, व्हेंटिलेटर्स, ICU स्टे, कॉमनली कोणत्या ऑर्गॅनिझममुळे होतं, तर सिडोमोनास एउजिनोसा, प्रोटियस, क्लेप्सिला, स्टेफायलोकोकस ऑरियन्स. आणि हा जो काय हॉस्पिटल अक्वायर्ड हा मोर सिव्हिअर आहे, कारण की तो हॉस्पिटलमध्ये असून जर पेशंटला जर निमोनिया होत असेल तर म्हणजे आहे ठीक आहे त्याच्यामुळे, कारण की व्यवस्थितपणे काम करत नाही. नंतर आलं लोबार निमोनिया. हा निमोनियाचाच एक पार्ट होता जो आपण क्लासिफिकेशनमध्ये पाहिला, लोबार आणि लोब्युला. लोबार म्हणजे एक किंवा जास्त लोक पूर्णतः पण इन्व्हॉल्व्ह होता. तर हा SAQ म्हणून विचारला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये येतं, हा डिवायडेड आहे 4 स्टेजमध्ये. लोबार निमोनिया हा डिवायडेड आहे 4 स्टेजमध्ये. त्याच्यामध्ये पहिलं स्टेज आहे कंजेशन, म्हणजे अॅक्यूट कंजेशन, जे की आपल्याला पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये तसंच चेंज दिसून येतो. त्याच्यामध्ये पॅथोजेनेसिस काय काय आहे, तर अॅक्यूट इन्फ्लामेटरी रिॲक्शन. आपल्याला स्टार्टिंगच्या 1 ते 2 दिवसामध्ये अॅक्यूट इन्फ्लामेटरी रिॲक्शन दिसते. नंतर ॲल्व्हेलार कॅपिलरीजचं डायलेशन दिसतं आपल्याला. ह्या डायलेटेशन झाल्यामुळे ब्लड फ्लो तिथं वाढलेला दिसतो, जो की ऍक्टिव्ह हायपरमिया कॉज करतो. आणि त्या ऍक्टिव्ह हायपरमियामुळे प्लाझ्मा जो लीक होतो तो ॲल्व्ह्युलायमध्ये लीक व्हायला स्टार्ट होते, जस्ट स्टार्टिंग कंजेशन आहे. नंतर ह्याच्यामध्ये जो काही ग्रॉस ॲपेरन्स आहे, ग्रॉस ॲपेरन्स कसा दिसतो आपल्याला, लंग रेड दिसती, स्वलन दिसती, हेवी दिसती, ऑडिमॅटस दिसते, एक्सुडेट जस्ट स्टार्टिंग झालेली असते अक्युमुलेट होण्यासाठी.
नंतर आलं मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक लेव्हलवर आपल्याला काय दिसतं त्याच्यामध्ये, तर डायलेटेड ॲल्व्ह्युलर कॅपिलरीज. कॅपिलरीज डायलेटेड झालेले दिसतात. प्रोटीन रिच जो फ्लुइड असतो एक्सिड्युएट, तो आपल्याला ॲल्व्ह्युलामध्ये जाताना दिसतो किंवा गेलेला दिसतो. इथे फ्यू न्यूट्रोफिल्स, थोडेसेच न्यूट्रोफिल्स जस्ट स्टार्टिंग झालेली अपेअर होण्यासाठी, आणि सेप्टा कंजेस्टेड आहे. नंतर स्टेज 2. स्टेज 2 काय होती, तर ते आपल्याला दिसून येते 2 ते 4 दिवसामध्ये. पहिली स्टेज होती 1 ते 2 दिवसामध्ये, नंतर 2 ते 4 दिवसानंतर ही स्टेज दिसून येते आपल्याला रेड हेपेटायझेशन. त्याच्यामध्ये पॅथोजेनेसिस काय काय आहे त्याचं रेड हेपेटायझेशनमध्ये, मोर एक्सुडेट पोअर्स इनटू ॲल्व्ह्युलाई. पहिल्यांदा जस्ट स्टार्टिंग झाली फर्स्ट स्टेजमध्ये. इथे काय झालं, जास्तीत जास्त एक्सुडेटचं फॉर्मेशन झालं, एक्सुडेट सिक्रेट झाला ॲल्व्ह्युलायमध्ये. तिथं आपल्याला इथं आरबीसी दिसले, न्यूट्रोफिल दिसले, फायब्रिनचं स्ट्रँड दिसलं. इयर इन ॲल्व्ह्युलाई रिप्लेस्ड बाय फायब्रिन झालं. नंतर ग्रॉस. ग्रॉसमध्ये काय येतं, लंग रेड दिसली, फ्रेम दिसली, सॉलिड दिसली, लुक लाईक लिव्हर, म्हणजेच आपल्याला इथं हेपॅटायझेशन दिसलं आपल्याला लंगचं. नंतर मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक लेवलला काय झालं, तर ॲल्व्ह्युलर पॅक्ड विथ, ॲल्व्ह्युलर आपल्याला पॅक दिसले आरबीसीनी, न्यूट्रोफिलनी आणि फायब्रिन स्ट्रँडनी, किंवा कॅपिलरीज आपल्याला कंजेस्टेड दिसली. ही जी काही कंडिशन आहे सेकंड स्टेज, ती गॅस एक्सचेंज सिव्हिअरली रिड्यूस. सेकंड स्टेजमध्ये गॅस एक्सचेंज सिव्हिअरली रिड्यूस झाला. कळलं, पहिल्यांदा जस्ट स्टार्टिंग झाली, जस्ट सिक्रेट झालता, जस्ट लिकेज झालं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. इथे काय झालं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जास्त लिकेज झाल्यामुळे जी काही प्लाझ्मामध्ये असणारे आरबीसी, न्यूट्रोफिल्स, फायब्रिन स्टँड, ह्यांनी काय केलं, फायब्रिन तिथं अकोमलेशन केलं. हे आपल्याला सगळं दिसलं सेकंड स्टेजला, म्हणजे रेड हेपॅटायझेशन स्टेजला, जी की आपल्याला 2 ते 4 दिवसांच्या दरम्यान दिसली. नंतर थर्ड स्टेज. स्टेज थर्डमध्ये काय आलं, ग्रे हेपॅटायझेशन. ती आपल्याला 4 ते 6 दिवसामध्ये दिसली. तर ह्याचं पॅथोजेनेसिस काय आहे, आरबीसी स्टार्ट ब्रेकिंग डाऊन. आरबीसी ब्रेकिंग डाऊनला सुरुवात झाली. आरबीसी आता ऑलरेडी ती महाग फॉर्म तिथं आलते सगळी. इथं काय झालं, ब्रेकिंग डाऊन सुरुवात झाली. मायक्रोफेजेस अपियर झाली. पहिल्यांदा न्यूट्रोफिल्स वगैरे होते. इथं काय होतं, इथं कोणते कोणते होते, न्यूट्रोफिल्स, आरबीसी, फायब्रिन स्टँड इथं होते. आता हे काय ग्रे हेपेटायझेशन आहे, ह्याच्यामध्ये मायक्रोफेजेस अपियर, बिगिन रिमूव्हल ऑफ द फायब्रिन आणि डेब्रिज, म्हणजे हा जो काय अगोदर सर्व काय कचरा आलता तो पूर्ण साफ करायचं काम चालू आहे. नंतर ग्रॉसली काय दिसून येत आपल्याला, लंग येथे पण सॉलिड असतो, कारण की पूर्णतःपणे व्यवस्थितपणे हिलिंग झालेलं नाही. इथं सॉलिड आहे. कलर आपल्याला रेड वरून ग्रे दिसतो. तर का दिसतो, ब्लड कमी दिसतं तिथं, म्हणून आपल्याला ग्रेश अपीअरन्स येतो. मायक्रोस्कोपिक लेवलला काय होतं थर्ड स्टेजमध्ये, तर काही आरबीसी दिसतात, साफ करायचं काम चालू नाही, तर काही निम्मे अर्धे उरलेले आहेत. प्लेंटी ऑफ द मायक्रोफेजेस आलेत बरेचसे तिथं साफ करायला, काम कर्मचारी असं म्हणू शकतो आपण चालले. नंतर फायब्रिन स्टँड स्टील प्रेझेंट बट रिड्युसिंग. फायब्रिन स्टँडही आहेत पण रिड्यूस झालेले आहेत. नंतर कॅपिलरी कंजेशन कमी झालेलं आहे. लंग्स सॉलिड लंग आहे, परंतु बट कलर ग्रे आहे तिथं. आता ही झाली थर्ड स्टेज. आता आली चौथी स्टेज, स्टेज 4, रिसोल्युशन, म्हणजेच कम्प्लीट रिसोल्युशन स्टेज, जी आपल्याला मेनली 7 ते 10 दिवसाची दिसते ॲव्हरेजमध्ये. इथं 9th डे लिहिलं आहे, ठीक आहे, मीच लिहिले ते. नंतर पॅथोजेनेसिस आपल्याला काय दिसतं, तर मायक्रोफेजेस डायजेस्ट फायब्रिन. मायक्रोफेजेस जे ऑब्विसली आलेले आहेत आपल्याला सेकंड स्टेजमध्ये, थोडेसे यायला सुरुवात झाली होती. थर्ड स्टेजमध्ये पूर्णतःपणे आले ते, साफसफाई करायचं काम चालू होतं. तर ही काय करते, तर मायक्रोफेजेस फोर्थ स्टेजमध्ये मायक्रोफेजेस डायजेस्ट करतात फायब्रिनला. एक्सिडेट पूर्णतःपणे रिमूव्ह केला जातो. फॅगोसायटोसिस दिसतं तिथं, फॅगोसायटोसनी, कफनी किंवा लिम्फॅटिक्सनी, या सगळ्या कंडिशन थ्रू, या सगळ्या मेकॅनिझम थ्रू एक्सुडेट हा पूर्णतःपणे रिमूव्ह केला जातो, साफसफाई पूर्ण होते. ग्रॉसली काय दिसतं आपल्याला, ग्रॉसली लंग रिजन नॉर्मल स्पॉन्जी टेक्स्चर आणि कलर झाला, लंग पूर्णतःपणे परत वापस आला. मायक्रोस्कोपिक लेवलला काय दिसतं, तर ॲल्व्ह्युलर पूर्ण क्लिअर झालाय. इयर रिप्लेस झाली एक्सिडेटनी. अगोदर एक्सिडेट होता, आता परत इयर आली. पूर्ण काय सगळं त्याचं आर्किटेक्चर आहे, पूर्ण त्याचं ऑर्गॅनिझम आहे, जी त्याचं ऑर्गनायझेशन आहे, ती पूर्ण परत पाहिल्यासारखं झालंय. कम्प्लीट रिकव्हरी दिसून येते आपल्याला. इफ रिसोल्युशन फेल्स, द कॉम्प्लिकेशन ॲज फायब्रोसिस अँड परमनंट फंक्शनल लॉस. जर रिसोल्युशन नाही झालं तर कॉम्प्लिकेशन दिसून येतात, त्याच्यामध्ये फायब्रोसिस दिसून येतं आणि परमनंट फंक्शन लॉस दिसून येतं. फायब्रोसिस म्हणजे काय होतं, मग पूर्णतःपणे लंग मनसोक्तपणे एक्सपांड करणार नाही फायब्रोसिस झाल्यानंतर. आता कॉम्प्लिकेशन्स, ऑर्गनायझेशन, म्हणजे ही जी काही लोबार निमोनिया कॉज झाला त्याचं प्रॉपर रिसोल्युशन नाही झालं, कम्प्लीट रिसोल्युशन नाही झालं, तर काय काय होतं, तर फायब्रिनचं फायब्रस टिश्यूमध्ये कन्व्हर्जन होतं. फायब्रस टिश्यू लंगला टिफनेस आणि स्टफपणा देतो. त्याच्यामुळे एअर स्पेसेस कमी होतात, त्यामुळे गॅस एक्सचेंज कमी होतो तिथं. त्याच्यामध्ये काय येतं, कंडिशन काय आहेत, पल्मोनरी फायब्रोसिस होतं, परमनंट डॅमेज होतं. नंतर ऍडजस्टंट जो काय लंग आहे त्याला जास्त काम करावं लागतं, म्हणजेच कंपन्सेटरी मेकॅनिझम. तिथं म्हटलं गेलं कंपन्सेटरी एम्फायसिमा,
नंतर आलं प्ल्युरल इफ्युजन. प्ल्युरल इफ्युजन त्याच्यामध्ये काय होतं, फ्लुइडचं अकोमोलेशन होतं प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये. प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये फ्लुइड अकोमोलेशन होतं. आता युजली ही एक्सुडेटिव्ह कंडिशनमध्ये असतं, ड्यू टू स्प्रेड ऑफ द इन्फ्लामेशन इन प्ल्युरा, ह्याच्यामुळे कॉज होतं आणि अर्ली कॉम्प्लिकेशन आहे ट्रीटेड केल्यानंतर लवकर रिव्हर्सिबल होऊ शकतं प्ल्युरल इफ्युजन. तिसरं आहे एम्फाइमा. एम्फायसिमा नाही आहे ही, एम्फाइमा. एम्फाइमा म्हणजे काय होतं, जे की फ्लुइड असतं, फ्लुइडचं रिप्लेशन होतं पसनी. फ्लुइडच्या जागेवर पस झाला तर त्याला म्हटलं गेलं एम्फाइमा. ही एक कॉम्प्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल रिलीजेस हायड्रोलायटिक एन्झाईम, त्यामुळे नंतर टिश्यूचं डिस्ट्रक्शन होतं आणि पस फॉर्मेशन होतो. सिरियस कॉम्प्लिकेशन आहे आणि ह्याला ड्रेनेजची गरज आहे, कारण की साचून राहिला तर ते जास्त इफेक्ट करणार, डिसीज जास्त कॉज करणार, जास्त सिरियसनेस होणार, जास्त कॉम्प्लिकेशन होणार. चौथं आलं लंग ॲप्सिस. त्याच्यामध्ये एक लोकलाइज नेक्रोसिस होतं लंग टिश्यूचं. नंतर ती कॅव्हिटी फिल्ड होती पसनी. कॉमन कॉज त्याचा काय आहे, तर ॲस्पिरेशन निमोनिया आणि स्टेफायलोकोकस इन्फेक्शन. हा त्याचा कॉमन कॉज आहे लंग ॲप्सिस होण्यासाठी. नंतर आलं मेटास्टॅटिक म्हणजे हेमॅटोजिनस स्प्रेड. जर निमोनिया कॉज असेल आणि जो लवकर ट्रीट नाही झाला तर त्याच्या नंतर काय होऊ शकतं, तो ऑब्व्हियसली ऑर्गॅनिझम आहे तो सर्क्युलेशनमध्ये एंटर होऊ शकतो. बाकीकडं कसं होतं, त्या दुसऱ्या कंडिशनमध्ये ज्यावेळी कॉज होत होता, जे रूट होतं इन्हेलेशन रूट, त्या सगळे जे काही रूट होते, कॉजेशनचे रूट होते, त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर ते ब्लड थ्रू सर्क्युलेशनमध्ये यायचं, मग लंगकडे जायचं. परंतु तिकडे दुसरीकडे कुठे इन्फेक्शन नाही आणि निमोनिया झालाय, तर निमोनियामधून काय होणार, हे निमोनिया लंगमधून एंटर होणार ब्लडमध्ये आणि दुसऱ्या बाकी डिस्टिंक्ट ऑर्गनकडे स्प्रेड होणार. तर ह्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, तर मेनेंजायटिस होऊ शकतं, जे ब्रेनमध्ये असतं. नंतर हर्टमध्ये एंडोकार्डायटिस होऊ शकतं. त्याचबरोबर सेप्टिक अर्थरायटिस होऊ शकतं किंवा ऑस्टिओमायलायटिस होऊ शकतं, जे की ब्लड बोन्स आणि जॉईंटमध्ये होऊ शकतं. हे सगळे झाले कॉम्प्लिकेशन. अपेक्षा आहे पूर्ण निमोनिया व्यवस्थितपणे समजला असेल.